नमस्कार मंडळी, आज आपण बनवत आहोत मटन दम बिर्याणी। त्यासाठी तांदूळ 15 मिनिटं पाण्यात भिजत ठेवायचे। बरिस्ता 1 किलो मटन, त्यामध्ये हळद, चवीनुसार मीठ, मालवणी मसाला 3 चमचे, 1 चमचा धनापूड, अर्धा चमचा जिरेपूड, आलं लसूण पेस्ट 4 चमचे, बरिस्ता म्हणजे तळलेला कांदा, अर्धा डाऊल तेल आणि अर्धी वाटी दही। त्यानंतर बिर्याणी मसाला 2 चमचे, मटण मसाला 2 चमचे। हे सगळं नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यावे। त्यानंतर भिजत ठेवलेले तांदूळ गाळून घ्यावे 15 मिनिटांनंतर, बरिस्ता आणि मॅरिनेशन केलेलं मटण। आता हे हिरव्या वाटणासाठी 4 मिरच्या आणि पुदिना कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेलं समप्रमाणात थोडंसं पाणी वाटून घ्यावं व्यवस्थित। वाटून झाल्यावर ह्यामध्ये 1 चमचा मिरची पुडी ॲड केली होती आणि अर्धा चमचा मसाला अजून ॲड केला। त्यानंतर यामध्ये हा जो ग्रीन मसाला होता, हिरवा मसाला, तो मिक्स करून घ्यावा। हे मॅरिनेशन केलेलं मटण जवळपास 1 तास मॅरिनेट करत ठेवून द्यावे। मग एका भांड्यामध्ये ज्या मापाने तांदूळ घेतले त्या तांदळाच्या डबल पाणी घ्यायचं, ते उकळत ठेवायचं। त्यामध्ये 1 चमचा मीठ, 1.5 चमचा तूप पाण्याला उकळी आल्यावर, आणि काही गरम मसाले, मिरी, लवंग, काळी वेलची, त्याच्यानंतर चक्रीफूल, दालचिनी 1 इंच आणि 2 तमालपत्र, हे सर्व त्या उकळत्या पाण्यात टाकायचं आहे। चांगलं व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर 1 चमचा शाही जिरे आहे तेही त्यात टाकायचं आहे आणि मग चांगली व्यवस्थित उकळी आल्यावर त्यामध्ये जो आपण भिजवलेला भात होता गाळून घेतलेला तो टाकायचा आहे। आणि भात चांगला शिजला का समजायचं कसं, तर एक तांदळाचा दाणा घेऊन तो बघायचं की हाताने सहज त्याचे 2 तुकडे होत आहेत का। झाल्यावरती तुमचा भात अर्धा शिजला 80%। मग हे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आणि एका मोठ्या ताटात पसरवून सुकट ठेवायचं आहे। त्यानंतर कढई तापवत ठेवायची आहे। त्यामध्ये 1 चमचा तेल, थोडं हिंग, 2 तमालपत्र, 2 काळी वेलची, 1 कांदा, हे सगळं चांगलं परतवून घ्यायचं आहे लालसर रंगापर्यंत। एकदा लालसर रंग आला गॅस बारीक करून जे मॅरिनेशन केलेलं मटण होतं ते त्या कढईत टाकून घ्यावे आणि व्यवस्थित मिक्स करावं। मिक्स झाल्यावर 15 मिनिटं शिजत ठेवावं। हे जे तव्यामध्ये पाणी आहे ते मिक्सरचं जे ग्रीन चटणी होती त्याचं ते पाणी आहे, गरम करत ठेवलं होतं मटणाच्या कढईवर। आता ते पाणी गरम आहे त्यामुळे ते आपण त्या मटणामध्ये ओतू शकतो। मटण शिजवताना किंवा कोणतेही पदार्थ शिजवताना गरम पाणीच वापरावं, त्यामुळे चव बिघडत नाही आणि मटण शिजण्यात जरा त्याची मदत होते। आम्हाला इथे मटण शिजवण्यासाठी जवळपास 1 ते सव्वा तास लागला आहे, कारण आम्ही ते गॅसवरती शिजवलं आहे। जर तुम्ही कुकरमध्ये जर मटण शिजवलं तुमचं 15 ते 20 मिनिटात शिजून होईल, कारण हे सगळं मटणावरती डिपेंड असतं। त्यानंतर मी 1 छोटा टोप गरम पाणी उकळलेलं त्यामध्ये ओतलं आहे। सगळं व्यवस्थित नीट मिक्स करून घेतलं आहे। तुम्हाला दिसत असेल की वरती तेलाची तर्री आलेली आहे, याचा अर्थ आपला मटणातला मसाला आहे तो व्यवस्थित शिजला आहे। आता आपण दम लावण्यासाठी ठेवू। तवा मोठ्या गॅसवरती ठेवला आहे तापत, त्यावरती कढई ठेवली आहे, त्याला आतून मस्तपैकी तुपाने फिरवून घेतलं आहे। त्यानंतर त्याच्यावरती त्याच्या आतमध्ये मटण
मटणाचा बेस खाली लावून घेऊ आपण. मटणाचा बेस झाल्यावरती त्यावरती आपण अर्धा भाग आहे तो पसरवू. आपण 2 लेअरमध्ये इथे दम देणार आहोत. भात पसरवून झाल्यावर इथे मी केसराचं पाणी करत ठेवलं होतं, ते थोडंसं त्यावरती शिंपडावं. त्यानंतर बरिस्ता म्हणजे तळलेला कांदा, कोथिंबीर सगळं व्यवस्थित पसरवून झाल्यावर परत एक लेअर मटणाची. परत आपण सेम कृती रिपीट करायचे. भाताचा थर त्यावरती लावून केसरचं पाणी शिंपडायचं. ते झाल्यावर बरिस्ता तळलेला कांदा त्यावर पसरून घ्यावा. कोथिंबीर पसरवून घ्यावी. तवा यासाठी ठेवला आहे की मटण खालचं इथे चिटकू नये आणि करपू नये. सो हा आपला थर लावून झालेला आहे बिर्याणीचा. एक 5 मिनटं मी त्याच्यावरती दम करत ठेवला होता. आता कोळसा आहे तो मी तापवून चांगला त्याच्यावरती 1 चमचा तूप टाकून तो मी त्याच्यामध्ये स्मोकी फ्लेवर येण्यासाठी ठेवला आहे. ही आपली मटण दम बिर्याणी रेडी आहे. Happy Biryani Day to all. Thank you for watching.